ह्या पायात मुंग्या जास्त आहेत, ह्या बोटात मुंग्या येतात. ह्या हाताला जास्त आहेत, याला कमी येतात, ह्याला थोड्या कमी येतात. पण अशा वेदना होतात ना, मग ते बाम लाव, तेल लाव, वेदांत लाव. MRI वगैरे काही केलाय? MRI केलंय, पण मी काय झालं आता अचानक कार्यक्रमाला आलो. मणक्याचा केला MRI का स्पाईनचा केला? ब्रेनचा MRI केला का तुम्ही मणक्याचा? मणक्याचा केला. तुम्ही म्हणले तर नगरून आम्ही ब्रेनचा MRI मेन दोन्हीचे MRI करून आणू शकतो पुढच्या ट्रिपला. तर मग काय करू? 5,000 रुपये आणता ओले मोबाईल झोपू का असा? हात कोणता जास्त आहे आणि पाय कोणता जास्त आहे? झोपाल डोकं इकडे, पाय इकडे, पाय ना. आता मस्क्युलर पेन होऊन राहिले ना छातीत. खाली सरका, खाली सरका, जाऊ खाली. काय BP डायबिटीस तुम्हाला? नाही, BP नॉर्मल, शुगर नाही. पाय इकडे करा, परत डोकं तिकडे करा, नेमकं ही साईड इकडे आली. काय ऑपरेशन वगैरे नाही ना? राहिलं कुठं बोलले? इथून 250 किलोमीटर. तुम्हाला जे छाजेडचा फोन आला, करवंडी कासार तालुका पाथर्डी. मावटा देवीच्या तिथे. मावटा देवी नाव ऐकून आहे का? भगवानगड. बरोबर, भगवानगडच्या पायथ्याशी. हात खाली घे. पुढे घेऊ. तो आहे पाठीमागे. पुढे इकडे मागे. आपण हात मागे. जिकडे दुखून तिकडे सांग. इकडे खाली. इकडे बघा, तुमच्या मानेमध्ये इथे C4 पाय C5 6 मध्ये घ्या. या ठिकाणी वरची खाली सरकून भरपूर दिवस झाले, म्हणजे मानेमध्ये गॅप पडतो. पण त्याचा त्रास तुम्हाला पाठीमागच्या 2 वर्षापर्यंत नव्हता, पण याच्या 2 वर्षापासून, या 2 वर्षापासून कार्टिलेज असतं, गादी असते, ते आता फाटून बाहेर आली. म्हणून इंटरनल सर्क्युलेशन ब्रेन, छाती, पाठ, शोल्डर या हाताला होत नाही. म्हणून मानेपासून डावा हात दुखू, गडबडतो, ते कळलं. म्हणजे तुम्ही ज्या पशी झोपले तो हात जवळ पडणार नाही, पुढे ठेवला तरी सर पुढे. म्हणून ज्या कुशीवर झोपले तो हात जड पडेल, ज्या कुशीवर झोपले तो हात. हे तुम्ही हाताने वाढवा केलं, म्हणजे एक तर उशा 2 घेतल्या, एक तर उशा 2 घ्यायची किंवा मान मोडायची. काय करायचं? मान नाही मोडली, उशी एक घेतो, पण खोकल्यामुळे अशी एक टाकतो. मग कप उबळ येते ना, मला अलर्जीच खोकला आहे ना, अशी उशी ठेवून अशी करतो. पण आता सध्या एकच उशी होतो, त्याला तेच म्हणतो. तसं त्याच्यानेच हे वाढवा झालं. फोल्ड करून उशी करता ना, त्याला डबलच उशी म्हणतो. मग अशी करून अशी, मग त्याला डबलच झाली. डबल केली मध्ये खोकल्याच्या टायमाला बसून हे वाढवा झालं. हे तुम्ही गॅप पडून भरपूर दिवस झाले, कधी कधी हातावर पडलेले किंवा डोक्यावर वजन घेतलेलं, घटका बसलेलं मानेला, त्याच्याने डेक सरकलेली आहे. आता मग जसं जसं कार्टिलेज सरकली, तुम्हाला डॉक्टरने सांगितलं असेल, नस जमली, गादी सरकली, सांगितलं का नाही? याचा MRI मध्ये स्पष्ट दिसतं. जे मी सांगितलं बरोबर सांगितलं का चुकीचं सांगितलं? बरोबर. पहिलं म्हणतं सर्वाइकल स्पॉन्डिलायसिस. दुसरं प्रॉब्लेम इथे L4 पाय L5 मध्ये गॅप. आता इकडे बघा, म्हणून इथे तुमच्या कमरामध्ये 2 ठिकाणी गॅप आहे, L4 पाय L5. आता इथे दोन्ही ठिकाणी आहे, पण इकडे बघा, परशिडी खाली सरकली, गाद्या असते ते बाहेर आहे. म्हणजे इटुंडर सर्क्युलेशन खुब्याला, मांडीला, गुडघ्याला, पोटरीला टाचेलं होतं. म्हणून कमरेपासून तुमचे दोन्ही पण पाय दुखतात, जडपडतात, चालू सुद्धा वाटत, जास्त चालता येत नाही. तोल जाणतो माझा, तोल 2 महिन्यात. बरोबर. आता ह्या जर नसा पुढच्या 5 वर्षाचा ब्लॉक राहिल्या, मला दोन्ही गुडघ्यांचं रिप्लेसमेंट करावं लागेल. गुडघे किती दुखतात? गुडघे आता 2 महिन्यात जास्त. गुडघ्याचं मग करायचं का? गुडघ्याला मला 3 दिवसाने फरक पडेल, 10 दिवसात कव्हर होईल, पण 100% नाही. 20% हे मरेपर्यंत राहील. काय सांगितलं? 20% मरेपर्यंत राहणार. जसं एकदा BP डायबिटीज एकदा आजार लागला तो मरेपर्यंत, तसा हाडाचा आजार एकदा लागला तो 80% पुरा होत नाही. ऑपरेशन होत नाही, कशाने. म्हणून मला आयुष्यभर याला जपायचं आहे, नियम पाळायचे, पथ्य पाळायचे. याला मी सांगतो तेवढं करायचं 10 दिवस. याला डोक्याची कमराची ट्रीटमेंट वेगळी असेल, गुडघ्याची वेगळी असेल. बाकी त्यांना 200 करतो, मला 400 करतो. चालेल. पण ट्रीटमेंट कधी करणार? आता मग मला तुमची दिवसातून 2दा करता येते.
करता येतं. मी 250 किलोमीटरचा आहे. मला आता घरी जाऊन प्लॅनिंग करावं लागेल. प्लॅनिंग करू. डोकं खाली रमेल. थोडं करू. खाली टेकव. छाती टेकव खाली. हात मागे घेतलं त्याच्यावर. हात लागले म्हणजे छाती टेकायची. रिलॅक्स रिलॅक्स. जे मी सांगितलं कमराचं बरोबर सांगितलं की चुकीचं सांगितलं. 100% हे तुम्हाला बाकीचे लोक आम्हाला बघूनच सांगणार. या आजारावरती मरेपर्यंत जरी गोळ्या खाल्ल्या आजार गोळ्या खाऊन बरा होत नाही. एक 10 पर्यंत नाही. खुश होतो बघ मायग्रेन कर. आता कसं खुश होत मायग्रेन म्हणजे पाठीवर का? कानात असं एक अंदाज. नंतर परत म्हणजे सरांसंग बोलून घ्या ना तुम्ही. पायकडे डोकं तिकडे पायकडे आम्ही राहू नाही का मग? माथ्यावर पगार करून हा, असं. डोकं इकडे आम्ही पायकडे. राहू दोघं नाही तर मग खुशीवरच ना? रवीचं काही काम नाही मग काल त्याचा खाडा रिकामा करायला कामाला जातो ना. मोठा पायकडे डोकं तिकडे. अविनाश दोन मिनिटं पायकडे. सरळ डोकं इकडे पायकडे. सरळ उद्या संध्याकाळी सरळ. झालंय त्यांचं बरोबर. लय अवघड नाही ना. सरळ खाली खाली. नाही नाही त्रास होणार नाही. रिलॅक्स दिल्ली बॉडी सोडायची. रिलॅक्स. मोबाईल दे ना. हवाला बनेल काढा पॅन्ट काढा. सर हवाला बनेल काढा आणि केली. काढून एक मिनिट.